नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे आर्थिक यशासाठी वेळेचं नियोजन. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आत्ता आपल्या सोबत आहे तर ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले सर. कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याचबरोबर शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांवरती आधारित अशी मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर शशांक रावले सर स्वतः घेत असतात. त्या संदर्भातले नंबर्स आम्ही आपल्या स्क्रीनवरती देतो. त्या नंबरवरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आणि त्यानंतर तुम्ही या कार्यशाळा अटेंड करू शकता. सर स्वतः या कार्यशाळा तिथे येऊन घेत असतात. तर प्रेक्षक, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा. वेळेचं नियोजन आपल्याला करायचं असेल आणि त्या दृष्टिकोनातून जर आपलं आर्थिक यश आपल्याला मिळणार असेल तर ते नेमकं कशा प्रकारे, या अनुषंगाने याची चर्चा असणार आहे. आपण थेट सरांकडे जाऊन आजच्या मार्गदर्शनाला सुरुवात करूया. सर, आपण जसं आज म्हणतोय की वेळेचं नियोजन, मला वाटतं आज सगळ्याच लोकांना वेळेचं नियोजन करता येतच नाही आणि त्याच्यामुळे बरंच नुकसान होतं, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नुकसान होतं. तर काय सांगाल मग आजच्या विषयाचं नेमकं महत्त्व आपण काय आहे, का हा विषय घेतलेला आहे? येस, नक्कीच. लक्षात घ्या, आपला हा पैशाचा कार्यक्रम आहे की पैसे कसे कमवायचे याबद्दल आहे. पण मला एक गोष्ट आढळली की बाबा ठीक आहे, पैसे तर सगळ्यांना कमवायचे आहेत, पण ते आपल्या वेळेचं नियोजन आपण नीट करत नसल्यामुळे कदाचित आपल्याला आर्थिक यश मिळत नाही, हे कुठेतरी मला जाणवलं. आणि लक्षात घ्या, आपण जर वेळ चांगल्या रीतीने प्रोडक्टिव्हली यूज केला तर आपण नक्कीच जास्त पैसा कमवू शकतो. त्या अशा निगडीत आपण हा आजचा कार्यक्रम घेणार. त्याचं महत्त्व तुम्हाला सांगतो. लक्षात प्रश्न, माझ्या हिशोबाने आजच्या डेटमध्ये चांगली टॅलेंटेड लोक ह्यांची प्रोडक्टिव्हिटी ही कमी होत चाललेली आहे. बिकॉज ते आपल्या वेळेचं नियोजन नीट करू शकत नाही आणि वेळ आपला भरपूर वाया जातो. आणि त्यामुळे जिकडे टॅलेंट यूज केलं पाहिजे, जिकडे चांगला वेळ घालवला पाहिजे ते करत नाही आणि त्यामुळे भरपूर आपलं मोठं नुकसान हे होत आहे. सर्वात मोठं कारण माझ्या हिशोबाने मॅडम ते किंवा आहे मोबाईल फोन. हे सर्वात मोठं कारण आहे. आज हा मोठा आजार आहे माझ्या हिशोबाने मोबाईल फोन. हे मोठं डिझास्टर आहे. आज लक्षात घ्या, स्पेशली यंगस्टर्सचा हा वेळ भरपूर जास्ती हा मोबाईलवरती चाललेला आहे. त्यामुळे भरपूर आपलं नुकसान होत आहे. रिसर्च असं सांगतो की जवळपास 70% माणसाची प्रोडक्टिव्हिटी ही व्हॉट्सअपमुळे कमी झालेली आहे. इव्हन जे ऑफिसमध्ये काम करतात किंवा जे कॉलेज स्टुडंट आहे किंवा कोणी असो, आज तुम्ही विचार करा, आज समजा कोणी असं, आज समजा आपले प्रेक्षक आपला शो बघताना पण मध्ये एकदा तरी व्हॉट्सअप उघडून बघतील. हे आपल्याला तो आजार लागलेला आहे. तर हा पहिला आपल्यापासून आजार लांब करायचा आहे. व्हॉट्सअपचे मेसेज वाचून आणि फॉरवर्ड करून आपल्याला काही मिळणार नाहीये. त्याचं एक नियोजन करायचं की बाबा मी ह्या वेळेमध्ये मे बी दुपारी लंच झाल्यावर थोडं 5-10 मिनिटं किंवा रात्री झोपायच्या आधी 10 मिनिटं मी माझं उडून मी व्हॉट्सअप, बाकी दिवसभर आपल्यापासून लांब ठेवायचं आहे. आपलं जे काम आहे त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. हे पहिल्या स्वतः सवय लावून तुम्ही घ्या. तुम्हाला एक सांगायला प्रश्न, एक काही वर्षापूर्वी माझा एक मला वाटतं जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी झालं असं की माझा पण वेळ भरपूर व्हॉट्सअपवरती जायचा. माझे गुरु आहेत, त्यांनी मला सांगितलं की तू पहिले व्हॉट्सअप बंद कर. मी जवळपास 8-10 दिवस माझा व्हॉट्सअप मी बंद ठेवलेला. लास्ट सीन माझा 10 दिवसापूर्वी होता. ओके, हे तुम्ही स्वतः देखील प्रयत्न करा. मला माहिती आहे डिफिकल्ट आहे. एखाद्या वेळी तुम्ही एक टाइम न जेवता तुम्ही राहू शकता, पण कदाचित व्हॉट्सअप शिवाय आपण राहू नाही शकत. राईट, पण तुम्ही हा प्रयत्न नक्की 10 दिवस नाही होता, 2 दिवस व्हॉट्सअप उघडूच नका. बघा तुमच्यामध्ये तुमची किती प्रोडक्टिव्हिटी आहे. तुम्ही तोच वेळ चांगल्या ठिकाणी घालवा. तुमचं जे काही काम आहे ते करण्यात घालवा, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं आर्थिक व मानसिकदृष्ट्या तुम्हाला यश मिळेल. किंवा चांगली नॉलेजवर पुस्तक वाचा किंवा चांगलं असं काम करा जे तुम्हाला एक स्टेप लाईफमध्ये पुढे घेऊन जाईल. हेच नाही तर इव्हन अजून एक रिसर्च एक गोष्ट मॅडम सांगतं की जो आपला डेटा आज 3G 4G भरपूर फ्री झालेला आहे. ओके, एवढा डेटा फ्री मिळतो की लोकांना संपत नाही डेटा. राईट, एवढी कॉम्पिटिशन वाढलेली आहे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये. आणि रिसर्च असं सांगतो की आज जो 3G 4G स्पेशली 4G डेटा जो आहे 90% डेटा हा एंटरटेनमेंटसाठी वापरला जातो. फक्त 10% इन्फोटेनमेंट म्हणजे इन्फॉर्मेशनसाठी वापरला जातो. ही सर्वात मोठी धोकादायक गोष्ट आहे. माझ्या हिशोबाने हे उलटं असलं पाहिजे होतं. 10% फक्त एंटरटेनमेंट आणि बाकी इन्फोटेनमेंटसाठी वापरला तर आपल्या देशाची प्रगती होऊ शकते. लक्षात एंटरटेनमेंट हे थोड्या वेळेसाठी असतं. म्हणजे आपण आपल्या कामातून आपण थकलो, बोर झालं की थोडा वेळ एंटरटेनमेंट असतं. दिवसभर एंटरटेनमेंट असतं. हे स्पेशली यंगस्टर्सनी लक्षात ठेवलं पाहिजे. स्पेशली शाळा किंवा कॉलेजमध्ये आहेत, दिवसभर गाणी ऐकण्यामध्ये, मूवीज डाउनलोड करण्यामध्ये त्यांचा वेळ जातो. करा, मान्य आहे, करू शकता. पण त्याहूनही जास्ती तुम्ही जर 10% ते सगळं करत असाल तर 90% तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघा. युट्यूब सारखा साधन आपल्याला अवेलेबल आहे, ज्यामुळे तुम्हाला जी पाहिजे ती इन्फॉर्मेशन भरपूर दुनियाभरची लोक तुम्हाला तिकडे टाकत असतात, ज्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचं ज्ञान हे त्याच्या थ्रू मिळत असतं. तर ते बघा किंवा चांगली पुस्तक वाचा. त्यामुळे तुम्ही वेळ घालवला पाहिजे. ही आपण एकदम आपल्याला कडक सवय ही लावून घ्या, तरच जाऊन आपण एक स्टेप आपल्या आयुष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर वेळेचं तुम्ही नियोजन नीट नाही केलं तर आपण भरपूर मागे हे हो. इव्हन लक्षात घ्या,
फोन मिळणं अजून एक प्रॉब्लेम होतो की लेट पर्यंत आज तुम्ही जर पाहिलं असेल मोबाईल डेटा जो आहे हा रात्री 9:30-10च्या नंतर ते रात्री 1-2 वाजेपर्यंत हा डेटा भरपूर जास्त यूज केला जातो. स्पेशली जे फेसबुक आहे किंवा व्हॉट्सअप आहे, ह्याचा इंस्टाग्राम आहे, ह्याच्यावरती जास्ती वापर केला जातो. त्यामुळे मुलांची झोप ही कमी होते. झोप कमी झाल्यामुळे दिवसभर आपण फ्रेश राहत नाही आणि पुढे जाऊन जे आपल्याला आजार होतील, जे आहे डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे आणि दुनियाभरचे आजार, झोप कमी असल्यामुळे ह्याचा तर आणखीन एक तोही देखील प्रॉब्लेम आहे. तर म्हणून आपल्याला ठीक आहे तुम्ही झोपायच्या आधी बघा, पण एक नियोजन करा की मी 10 मिनिटं मोजून बघणार आहे. मी देखील बघतो, माझा एखाद्या वेळी मी 2 दिवसात एकदा माझा व्हॉट्सअप उघडून बघतो. ते एक मोजून 10 मिनिटं बघतो. मी वेळ लावून बसतो नाही, 10 मिनिटं आली बाकी मी कोणाला रिप्लाय नाही करणार, मी तो फोन बंद करून मी साईडला ठेवतो, बाकी आता नेक्स्ट डे संध्याकाळी बघू. हे आपण आपल्याला नियम लावून घेतले पाहिजे. आणि इव्हन त्यामुळे अजून एक मोठा प्रॉब्लेम झाला की स्पेशली यंगस्टरची फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे. क्रिकेट खेळतात, तो मोबाईलवर खेळतात. ओके, आणि काय अर्थ आहे त्या गोष्टीला, राईट? सो त्यामुळे जेव्हा तुम्ही आज यंगस्टर्स तुम्ही जर मैदानी खेळ कराल, मैदानात जाऊन तुम्ही खेळाल तर तुम्ही फिजिकली तुम्ही नीट राहाल. तुम्ही जर भरपूर नुसतं मोबाईलला ते गेम खेळण्यात घालवला तर डोळे खराब होतील, मानसिक तणाव वाढेल आणि तुम्ही फिजिकली पण फिट राहणार नाही. तर मोबाईल मला वाटतं हा सर्वात मोठा डिझास्टर आहे आपला वेळेचं नियोजन खराब करण्यामागे आणि वेळ बर्बाद करण्यामागे. तर त्यापासून आपण सावध राहिले पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच, मला वाटतं खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही. आणि या सगळ्यामध्ये जर आपण विचार केला तर आपण ह्या सगळ्यात वेळ फुकट घालवतो असं म्हणायला खरंच हरकत नाहीये. पण मग आता हा वेळ फुकट जातोय आपला, म्हणजे वेस्टेज ऑफ टाइम आहे. या इश्यूमधून जर का बाहेर यायचं असेल तर या लोकांनी नेमकं काय केलं पाहिजे? आपण प्रॉब्लेम तर मांडला, त्याचं सोल्युशन पण देणं गरजेचं आहे. तर काय केलं पाहिजे नेमकं आपण या सगळ्यामधून बाहेर येण्यासाठी? लक्षात ठेवून मला एक तुम्हाला स्पेशली एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आवडेल. आपल्याला व्हॉट्सअप, फेसबुक आणि फ्रेंड्सबरोबर टाइम घालायला वेळ असतो, पण आपल्याला स्वतःसाठी आपल्याकडे वेळ नसतो. जर तुम्ही भरपूर बिझी असाल, आता तुम्ही खरोखर किती प्रोडक्टिव्ह काम करताय, जे खरोखर तुम्हाला यशाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाईल, ही पुढची गोष्ट आहे. पण जर तुम्ही भरपूर बिझी असाल की तुम्ही स्वतःला जर वेळ देऊ शकत नाहीये, एक टाइम असा येईल की तुम्ही भरपूर आपल्या आयुष्यामध्ये मागे पडलेले असाल. जर तुम्हाला स्वतःला अॅनलाइज करायला वेळ नसेल, समजा स्वतःला डेव्हलपमेंट करायला, मग ते नॉलेज वाईज डेव्हलपमेंट असो किंवा इव्हन फिजिकल डेव्हलपमेंट, म्हणजे तुमचा जिम पासून सगळं करण्याला वेळ नसेल, तर तुम्ही सगळ्या दृष्टीने तुम्ही आयुष्यामध्ये मागे पडाल. आणि त्यामुळे स्वतःला वेळ देणं हे फार इम्पॉर्टंट आहे. दररोज तुमच्या स्वतःसाठी थोडा वेळ तर तुम्ही काढला पाहिजे. 1 तास जिम आणि 1 तास नॉलेजेबल व्हिडिओज बघायला किंवा नॉलेजेबल पुस्तक वाचणं तुम्हाला वेळ घालवलाच पाहिजे. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्ही त्याच्यात काही अर्थ नाहीये, मग तुम्ही खरोखर आयुष्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करू नाही शकत. हे करणं इम्पॉर्टंट आहे. आणि लक्षात घ्या, आज आपण पैसे कमवायचा विचार करतो, पण लक्षात घ्या टाइम इज मनी. गेलेला पैसा आपण कसाही कमवू शकतो, पण गेलेला टाइम आपण हा परत कमवू शकत नाही. तर पैशापेक्षा जास्त तुम्ही ज्यावेळी वेळेला महत्त्व द्याल त्यावेळी जाऊन आपोआप तुमचा पैसा देखील भरपूर चांगल्या वाढायला लागेल. हे मी स्वतः देखील अप्लाय करतो. इव्हन लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा सकाळी उठता किंवा रात्री झोपायच्या, मी स्वतः ती गोष्ट करतो की रात्री झोपायच्या आधी माझा मी दिवस प्लॅन करतो की उद्या सकाळी मला काय काय कामं करायची आहेत किंवा कुठे जायचं आहे, कुठले मीटिंग्स आहेत, काय ते सगळं मी प्रॉपरली प्लॅन करतो. हे अनेक लोक करायला चुकतात आणि त्यामुळे होतं असं, सकाळी उठल्यानंतर म्हणून काय काय कामं करायची आपण पूर्ण गडबडतो आणि नको त्या ठिकाणी आपला वेळ जातो आणि जे ऍक्च्युअल जे तुम्हाला प्रोडक्टिव्ह कामं करायची होती, तुम्हाला खरोखर आयुष्यात पुढे घेऊन गेलं ती राहूनच जातात आणि ती नेक्स्ट डेवर ढकलली जातात. आणि लक्षात घ्या, टुमॉरो नेव्हर कम्स. म्हणून जे काय करायचं आपल्याला आजच केलं पाहिजे. तर ते आहे. आणि आणखीन मोठी गोष्ट आहे ती म्हणजे लक्षात घ्या, आपण जर आज टाइम इज मनी, मनी इज अ बाय प्रोडक्ट. ओके, आज जर तुम्ही नुसतं पैशाकडे फोकस केला, तुमच्या हातात पैसा येणार नाही. तुम्ही तुमच्या प्रोडक्टिव्हिटीकडे फोकस करा. ओके, तुम्ही तुमच्या एक्सलन्सकडे फोकस करा. तुमचं एक्सलन्स वाढलं, तुमच्याकडे आपोआप तुमच्याकडे पैसा हा यायला लागेल आणि ते तुम्हाला प्रॉपर त्या वेळेचं नियोजन करून तुम्हाला करावं लागेल. इव्हन माझं तुम्हाला गोष्ट फ्रेंड सांगायला आवडेल. आज लक्षात घ्या, आज तुम्ही माझे अनेक शोज बघत असाल, भरपूर मी गोष्टी करत असतो. प्रत्येक शो बनवायला मला भरपूर एफर्ट्स घ्यावे लागतात. मी माझ्या आयुष्यात पूर्णतः प्रयत्न करतो की मी एक मिनिटं पण वेस्ट नाही घालू. मी जे काय मी माझा टाइम घालवतो, मी दिवसभर जे काय सकाळी उठल्यापासून मी कामं करतो, इट्स अलाइन टू माय गोल्स. ओके, की मला म्हणजे एकही मिनिटं सहसा मी वेस्ट घालायला बघत नाही. कंटिन्युअस मी काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करत असतो. आता आम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करतो, तर जेव्हा वेळ मिळेल ती मी ट्रेडिंग करून आम्ही चांगले पैसे कमवत असतो. आणि मार्केट आवर्स नंतर इव्हन मी जर माझ्याकडे वेळ असेल, लगेच मी व्हॉट्सअप किंवा फेसबुक उडत नाही, तर मी लगेच काही पुस्तकं चांगले वाचेन किंवा काहीतरी रिसर्च करीन किंवा काहीतरी नॉलेजेबल व्हिडिओज बघीन. अशा काही गोष्टी करीन जे मला माझ्या आयुष्यामध्ये नॉलेज वाईज मला एक स्टेप पुढे घेऊन जाईल. आणि लक्षात घ्या, नॉलेज इज पॉवर. तुमचं जेवढं नॉलेज वाढत जाईल तेवढं तुम्ही एवढं पॉवरफुल बनता की तुम्हाला कोणी आयुष्यामध्ये खाली खेचू शकत नाही. आणि हे मी स्वतः ती गोष्ट मी जाणतोय. तर आपण हे केलं पाहिजे. आयुष्य मला एक मिनिटं तुम्ही जर घालवला
ठरवला तर तुम्हाला लक्षात ठेवलं मी वेस्ट नाही घालवायला पाहिजे. तुम्हाला सारखं हॅमर झालं पाहिजे माइंडला की रेस्ट, मला वेळ फुकट नाही घालवायचं, व्हॉट्सअप बघायचं नाही, मी काहीतरी चांगलं प्रोडक्टिव्ह काम करणार. बघा जास्तीने महिनाभरातच तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलपमेंट दिसायला मिळेल आणि तुम्हाला आतून स्वतःबद्दल सॅटिस्फॅक्शन वाटेल, येस मी माझ्या स्वतःसाठी आणि माझ्या डेव्हलपमेंटसाठी मी काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये केलं. तर आपण हे करणं भरपूर इम्पॉर्टंट असं मला वाटतं. नक्कीच. तर सर आपण जसं म्हटलं की वेळेचं नियोजन करणं पाहिजे, महत्त्व आहे त्याला, तर त्या दृष्टिकोनात मला तुम्हाला जाऊन पुढे विचारायचं आहे की वेळ आपण बघितली आणि पैसा दोन्ही गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट आहेत, तर त्या वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी योग्य प्रकारे वापरता यावा याकरता गोल सेटिंग करणं किती इम्पॉर्टंट आहे? नक्कीच लक्षात ठेवा, जर तुम्ही किती पण प्रयत्न केला वेळ आणि पैसा नीट नियोजन करणं, पण तुमचे जर गोल आयुष्यामध्ये सेट नसतील तर तुम्ही तुमच्या वेळेला आणि पैशाला नीट वापरू शकत नाही आणि जर तुम्ही ते नाही केलं तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळणार नाही. लक्षात जेवढी पण लोक आयुष्यामध्ये यशस्वी झालेली आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गोल हे असतात. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स तुमचे दोन्ही असले पाहिजे. त्यामुळे फायदा बघा काय होतं, पहिले तुमचे जर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म गोल्स दोन्ही असतील, बाबा लॉंग टर्म म्हणजे पुढचे 5-10 वर्षामध्ये 4-5 वर्षात मला काय करायचं आहे, शॉर्ट टर्म म्हणजे मे बी 1 वर्षाच्या आतमध्ये तुमचे गोल्स असतील. लक्षात घ्या आणि तुमचे जे शॉर्ट टर्म गोल्स आहेत हे अलाइन टू युअर लॉंग टर्म गोल्स असले पाहिजे. नाहीतर होईल असं की लॉंग टर्ममध्ये कधी गोल्स वेगळेच आहेत आणि शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही काही भलतंच काम करताय तर तुमचं ते वेळेचं नियोजन नीट होणार नाही. एकदा तुमच्या आयुष्यामध्ये गोल ठरले की त्या हिशोबाने तुमचा वेळ आणि पैसा हा लागला पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही जो काय वेळ घालवताय, 1-1 मिनिटं आयुष्यातला घालवताय, तो प्रयत्न करा की दॅट शुड बी अलाइन टू युअर गोल्स. ओके, तरच जाऊन आपण यश मिळू शकतो. नाही तर होतं असं ठीक आहे मी गोल तर मोठे ठरवलेत, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, पण जर आज मी काय करतोय, आज मी वेळ फुकट घालवतो, नको त्या गोष्टीत वेळ फुकट घालवतो किंवा अशी काही कामं करतोय ज्याला काय माझ्या गोल्सशी संबंधच नाही. अनेक लोकांना वाटतं मी भरपूर बिझी आहे, मी भरपूर काम करतो, पण त्यांनी स्वतःला जर सेल्फ अनालिसिस केलं त्यांना कळतं की मी 80-90% वेळ हा अशा कामाला घालवला जो माझ्या गोलशी अलाइनच नव्हता. हे भरपूर लोकांना मिळतं. तुम्ही स्वतः सेल्फ रिअलायझेशन करा. जर तुमच्या आयुष्यात तुम्ही जर गोल ठरवलं नसेल, आता हा शो झाल्यानंतर पहिलं बुक पेन घ्या, अर्धा तास बसा आणि प्रॉपर आपले गोल सेट करा आणि त्यानंतर आपल्या आजच्या आणि पुढच्या उद्याच्या दिवसाची तुम्ही सुरुवात करा. बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला किती फरक बघायला मिळतो. हळूहळू तुम्ही त्या गोलच्या जवळपास जाल आणि एक दिवस तुम्ही चांगला तो गोल अचीव्ह कराल. त्यामुळे होतं असं की एकदा तुम्ही गोल जर आयुष्यामध्ये नीट सेट केलेले आहेत, तुम्ही पहिला तुमचा वेळ तसा मॅनेज करता की मला माझ्या गोल रिलेटेड मला माझे आयुष्यातली पावलं उचलायची आहेत. त्यामुळे तुमचा नको जो टाइमपासचा जो वेळ आहे तो आपोआप तो तुमचा कमी होत जातो. आणि इव्हन तुमचा पैशाचा वापर आज मला समजा लॉंग टर्ममध्ये काही असेल, म्हणजे मला मे बी पुढचं शिक्षण घ्यायचं असेल किंवा मला काही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा मला घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल, तर गोल जर आपल्या डोक्यामध्ये फिक्स असतील मला काय करायचं आहे, तर इव्हन तुम्ही पैसे पण तशा दृष्टिकोनात तुम्ही ते वाचवायला लागाल आणि हळूहळू तुम्ही गोलच्या जवळपास जाल. लक्षात घ्या असं म्हटलं जातं की ज्या लोकांचे स्वतःचे आयुष्यामध्ये गोल नसतात ते आयुष्यभर दुसऱ्याचे गोल कंप्लीट करणं आपलं अख्खं आयुष्य घालवतात आणि वेळ देखील घालवतात. तर हे आपल्यावर झालं नाही पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे गोल्स पहिले बनवामध्ये तुमचे कुठलेही गोल्स असतील, मे बी पहिलं म्हणजे तुमचे करिअर वाईज गोल्स, त्यानंतर हेल्थ वाईज गोल्स, त्यानंतर तुमचे फायनान्शियल गोल्स, त्यानंतर तुमचे फॅमिली वाईज गोल्स, स्पिरिच्युअल गोल्स, सोशल गोल्स, असे अनेक गोल्स येऊ शकतात. त्यातनं सर्वात मोठे इम्पॉर्टंट गोल्स जे आहे ते म्हणजे तुमचं करिअर वाईज गोल्स, तुमचं फायनान्शियल गोल्स, फॅमिली गोल्स आणि इव्हन सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इव्हन हेल्थ वाईज गोल्स. हे सगळं कसं आपण जर हेल्थकडे दुर्लक्ष केला तर बाकी सगळ्या गोल्सचा काही फायदा नाही. जर तुमच्या हेल्थनी साथ नाही दिली तर इव्हन तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊन तुम्ही काही करू शकत नाही. तुमचा जास्ती वेळ हा तुमचा बेडवरती जाईल, राईट. सो त्यामुळे हे सगळं इम्पॉर्टंट आहे. त्यालाच आपण बोलतो कदाचित बॅलन्स लाईफ आपण हे जगलं पाहिजे असं मला वाटतं. ओके. आणि जसं आपण म्हणतोय की आता आपल्याला रिकामा वेळ बऱ्याच वेळेला असतो, जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की आपण तो सोशल मीडियावरती वेस्ट घालवतो, त्याच्याऐवजी तो रिकामा वेळ जर का आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यात घालवला तर त्या दृष्टिकोनातून आपण चांगला पैसा बनवण्यासाठी तो वेळ वापरू शकतो. आणि तो कशा प्रकारे? नक्कीच लक्षात पेशानू आपलं जे मेन काम आहे जे शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल आम्ही लोकांना ज्ञान देतो. आता जर इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मसाठी असतं, 1 वर्षाच्या वर तुम्ही ठेवू शकता, पण मेन जो आमचं काम आहे हे शेअर ट्रेडिंगबद्दल आहे. लक्षात घ्या जर तुम्ही गुंतवणूक करून जर तुम्ही 3-4 वर्षात जर पैसे डबल करत असाल तर तुम्ही ट्रेडिंग करून 3-4 महिन्यात पैसे डबल करू शकता. असे आमच्याकडे असंख्य एक्झाम्पल ज्यांना भरपूर चांगला फायदा हा होतो. आता मगाशी आपण मोबाईल फोनबद्दल बोललो की आपला भरपूर वेळ हा मोबाईलवर व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती जातो. आपण दिवसातनं 100 वेळा आपण व्हॉट्सअप उघडून बघतो, कोणी आपल्याला पैसे आणून देत नाही. तो तिकडे मार्क्स बघ तिकडे पैसे कमवतो, राईट. तुम्ही एकदा व्हॉट्सअपच्या बदली तुम्ही एकदा मार्केट उघडून बघा, तुम्ही भरपूर चांगले त्यातनं पैसे कमाल. तुम्ही मोबाईलवरती पण तुम्ही मार्केट उघडून हे बघू शकता आणि त्याचं 0 तुम्हाला आमच्याकडे ज्ञान दिलं जातं. आता लक्षात घ्या आज आपण वेळेबद्दल बोलतोय तर तुम्हाला पूर्ण दिवसात तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्यावेळी तुम्ही ट्रेडिंग करून तुम्ही भरपूर चांगला पैसा कमवू शकता. मोबाईल, कम्प्युटर कुठेही बसून तुम्ही ट्रेडिंग करून चांगला पैसा कमवू शकता आणि आपल्या वेळेला एका भरपूर चांगल्या पैशामध्ये तुम्ही कन्वर्ट हे करू शकता. हार्डली तुम्ही 8-10 मिनिटं दिली शेअर्स निवडायला तरी पण तुम्ही त्यातनं चांगले पैसे हे कमवू शकता. त्यानंतर तुम्ही ते मोबाईलवर देखील तुम्ही ते शेअर्स ट्रॅक करू शकता. प्रॉफिटमध्ये तुम्ही ते शेअर्स विकू शकता. एवढ्या सोप्या रीतीने आपलं काम हे चालतं.
आणि लक्षात घ्या त्यासाठी इव्हन कसा मोठा पैसा लावला पाहिजे असं काही नाही. तुम्ही एकदम छोट्या पैशापासून देखील तुम्ही सुरुवात हे करू शकता. लक्षात घ्या मार्केट जरी खाली पडत असेल किंवा मार्केट जरी वर असेल दोन्ही साईडनी पैसा हा कमवता येतो. तुम्ही योग्य ज्ञान घेतलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रॉपरली कळते जे आमचं काम आहे. नक्की जसं तुम्ही म्हणालात तसं की योग्य ज्ञान घेणं गरजेचं आहे कारण आपला वेळ जो आहे जसं तुम्ही नेहमी म्हणता की आपल्या वेळेला आपल्या पैशाला कामाला लावा ते कशा प्रकारे हे तसं जगा आपण मगाशी म्हणालो की आपल्याला वेळेला आपल्याला पैशाला सगळ्याला चालना द्यायची आहे कामाला लावायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये शिकवत असतो. त्या अनुषंगाने काय सांगाल आपल्या मोफत कार्यशाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय आपण काय काय गोष्टी शिकवतो कशा प्रकारे आणि या मोफत कार्यशाळा सध्या महाराष्ट्रात कुठे चालल्या? ओके लक्षात प्रश्न आमच्या ज्या मोफत कार्यशाळा यामध्ये मेनली आम्ही तुम्हाला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट याचं आम्ही तुम्हाला ज्ञान देतो. आपण मग अशी ब्रेकला जाणे आपण ट्रेडिंगबद्दल बोलू. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे नेमकं हे थोडक्यात आपण समजू. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोजची जी मार्केट उलाढ होते रोजची जी मुवमेंट होते त्यातनं पैसे कमवणं त्याला बोलला होतं शेअर मार्केट ट्रेडिंग. लक्षात घ्या त्या यासाठी शिक्षणाच्या वयाच्यावर काही अट नाही आहे. कोणी येऊन त्यामध्ये काम करू शकतं. एक व्यावसायिक असो एक नोकरी व्यक्ती असो एक गृहिणी असो किंवा एक कॉलेजमध्ये देखील असो तुम्हाला शून्यापासून आमच्याकडे ज्ञान हे दिलं जातं. ओके आणि तुम्ही समजा एक लाखभर रुपये लावले दिवसाला 3-4 रुपये किंवा तुम्ही 10-20 रुपये जरी लावले तर दिवसाला 700 रुपये त्यातून तुम्ही सहजरित्या कमवू शकता. आणि जसं आपण बोललो की तुमच्या वेळेला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही तुमच्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्व्हर्ट करू शकता. त्यामुळे होईल असं तुम्ही जर ट्रेडिंगमध्ये तुम्ही इंटरेस्ट घेतला आपोआप जो तुम्ही जो व्हॉट्सअप फेसबुकला जो वेळ घालू होता ओके जेव्हा वेळ मिळेल त्याबद्दल आता तुम्ही इकडे कन्व्हर्ट व्हाल किंवा तुम्ही शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी वेळ घालवाल आणि तुम्ही तो जो व्हॉट्सअपचा वेळ तुम्ही चांगले पैसे बनवण्यात तुम्ही तो कन्व्हर्ट करू शकता. मग त्याचं आम्ही तुम्हाला योग्य ज्ञान देतो. एकदम कमीत कमी वेळ तुम्ही जास्तीत जास्त पैसा हा कमवू शकता. मार्केट खाली पडतं किंवा मार्केट वर जात आहे दोन्ही ठिकाणी तुम्ही चांगला पैसा हा कमवू शकता. हे झालं शेअर मार्केट ट्रेडिंग ज्याचं आम्ही तुम्हाला पूर्ण ते ज्ञान हे देतो. त्याचबरोबर इव्हन आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचे ज्ञान देतो. नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी कुठे तुम्ही कसे पैसे वाढू शकता ह्याचं आम्ही तुम्हाला योग्य ज्ञान हे देतो. लक्ष प्रश्न आज आपण नोकरी व्यवसाय करून आपण मे बी भरपूर चांगले पैसे कमवतो देखील लेकिन ते कमवलेले पैसे नेमके आपल्याला कुठे गुंतवायचे आहेत कसे वाढवायचे काय करायचं हेच माहीत नसतं. जर आपल्याला हेच माहीत नसेल तर आपण आयुष्यामध्ये आपण किती मेहनत घेतली तरी पण आपण कदाचित आर्थिक प्रगती करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तुम्ही काही काम करसाल तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्ञान असणं हे फारच इम्पॉर्टंट आहे. तरच जाऊन आपण भरपूर चांगलं आर्थिक यश मिळू शकतो. शेवटी आपण नोकरी व्यवसाय करतो तर कशाला करतो तर पैशासाठी करतो राईट. तर त्या आपण पैशाला चालनाच दिली नाही तर आपण आर्थिक यश कसं कमवणार हे आमचं पूर्णतः काम आहे. तुम्हाला पूर्ण ज्ञान त्याबद्दल मिळतं. त्यानंतर एकदा तुम्ही ते आमचं मोफत कार्यशाळा अटेंड केली आय कॅन अश्युअर की तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलाही आर्थिक प्रॉब्लेम हा येणार नाही. ट्रेडिंग करून तर चांगले पैसे कमवायला ज्याच्यात आमचं एक्सपर्टाईज आहे त्याचबरोबर गुंतवणूक करून पण तुम्हाला भरपूर चांगला पैसा त्यातनं कमवता येईल. आणि ह्यासाठी आमच्या मोफत कार्यशाळा चालतात. सध्या आम्ही महाराष्ट्रात 5 ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो. दादर ठाणे पुणे आणि नाशिक आणि कोल्हापूर असे आम्ही या 5च ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो. दादर ठाणे पुणे नाशिक आणि कोल्हापूर का कारण मी त्या स्वतः त्या येऊन कार्यशाळा घेतो त्यामुळे आम्ही एवढेच एरिया कव्हर करू शकतो. बाकी महाराष्ट्र लोकांना त्या ठिकाणी त्या कार्यशाळा अटेंड कराव्या लागतील. लक्षात प्रश्न ह्या कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन काही गरज नाही. तुम्ही डायरेक्टली ह्या कार्यशाळा येऊ शकता. फक्त एक छोटासा मिस कॉल द्या. तुम्हाला स्क्रीनवर आमचे नंबर दिसत असेल पुढे छोटासा मिस कॉल द्या. तुम्हाला आमच्या टीमकडून SMS येईल राहुले या नावाने तुम्हाला आमच्या टीमकडून SMS येईल. ओके तो SMS तुम्ही रीड करू शकता. तुम्हाला त्यामध्ये पूर्ण डिटेल्स त्या मोफत कार्यशाळेत दिली असेल. तुम्ही डायरेक्टली आपला मोफत कार्यशाळा अटेंड करू शकता. नक्की तुम्हाला भरपूर या कार्यशाळा होतील. माझी ॲक्च्युअल मेहनत तुम्हाला या कार्यशाळेत दिसेल. भरपूर मेहनतीने त्या कार्यशाळा घेतो. नक्कीच तुम्ही त्या कार्यशाळा बाहेर निघताना बोला येस माणसामध्ये दम आहे एवढं चांगलं आमच्या कार्यशाळा. नक्की तुम्ही एकदा तिथे एक्सपिरियन्स करा. भरपूर पॉवर पॅक सेशन आमचे असतात. तुम्ही नक्कीच सेशन एन्जॉय कराल. नक्की जसं सरांनी सांगितलं तसं या कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे. त्याला रजिस्ट्रेशनची कुठल्याही प्रकारची गरज नाही. मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला यापैकी कुठलीही कार्यशाळा अटेंड करू शकता. तुम्ही शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन या कार्यशाळा घेत असतात. सर आपण जसं म्हणतोय की आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही जसं सांगितलं ट्रेडिंग असेल म्युच्युअल फंड्स गुंतवणूक या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना आपण मदत करत असतो सगळ्या दृष्टिकोनातनं आणि असे असंख्य लोक आपल्याकडनं आज ट्रेन होऊन गेलेले आहेत. एखादं उदाहरण सांगता येईल प्रेक्षकांना? याचं एक थोडक्यात उदाहरण सांगतो. आज आपण वेळेचं नियोजनाबद्दल बोललो होतो. आमचे एक क्लायंट आहेत मिस्टर परांजपे म्हणून. त्यांचं झालं असं की त्यांचं दुकान देखील सांभाळत होते आणि पहिले ते स्वतः त्या दुकानात बसायचे आणि स्वतः कस्टमर्सना हँडल करायचे. पण त्यांना जाणवलं की बा माझी तिकडे राहायची गरज नाही आहे. त्यांनी आपल्या तिकडे स्टाफ देखील ठेवला ते पण असतात दुकानामध्ये. पण त्यांनी आज प्रॉपर ते वेळेचं नियोजन करून तोच टाइम ते आता ट्रेडिंगसाठी घालवत आहेत. आज फरक असा पडलेला आहे की जे त्यांचं दुकान चालून पण त्यांना जेवढे पैसे नाही मिळत त्याहून जास्ती ते रोजच्या रोज ट्रेडिंग करून पैसे कमवतात. म्हणून आजच्या डेटमध्ये आधी ते पार्ट टाइम ट्रेडर होते आज ते फुल टाइम ट्रेडर आहेत आणि ते फुल टाइम वेळ देतात. असे असंख्य एक्झाम्पल्स आहेत. आपल्या वेळेची कमी असल्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगितलं पण असे असंख्य एक्झाम्पल्स आहेत. आता मिस्टर परांजपे हे दिवसाला त्यांनी हार्डली 15-20 हजार रुपये लावले. दिवसाला 1.5-2-2.5 हजार रुपये ते रोजच्या रोज कमवतात. एक 10-12 दिवसात ते पैसे आपले इझिली डबल करतात. अशा असंख्य लोकांना चांगला फायदा होता. नक्कीच तुम्हाला देखील होईल. सर आजचा जो आपला विषय होता तो वेळेसंदर्भात नियोजनासंदर्भातला होता. जाता आता या विषयासंदर्भात थोडक्यात
श्रीमंतीची गुरुकिल्ली. गुरुकिल्ली हीच असेल की आज मी एवढं सगळं सांगितलं तुम्हाला वेळेबद्दल. आत्ता आपला कार्यक्रम संपल्यानंतर पहिलं तुमचं वेळेचं नियोजन करा. मी जे बोललोय त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करा. आणि वेळ हा सर्वात महत्त्वाचा आहे. वेळेला भरपूर रिस्पेक्ट करा. प्रॉपर वेळ तुमचा यूज करा. आपल्या प्रोडक्टिव्ह यूज करा. नक्कीच बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर चांगला यश बघायला मिळेल. नक्कीच. मला वाटतं या सगळ्या गोष्टीतनं आपण जर का खरोखर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे यांनी वेळेचं नियोजन केलं तर त्यांनाही आर्थिक यश हे दूर नाहीये. सर, या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन केलं तिथे धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18.